मॅडम, जेव्हा तुमचा मेहंदीचा कार्यक्रम असेल ना, सगळी तयारी मी करणार. तू? होय, मीच. एवढंच नाही, तुमच्या हातावर मी मेहंदी मीच काढणार. ए अजिबात नाही. तू काही तयारी वगैरे करायची नाहीस. तू फक्त मला मेहंदी आणून दे, मी माझीच काढून घे. शुभू, माझ्या मेहंदीत बाकी सगळे असतील, पण बाबा काही सहभागी होणार नाहीत ना? मॅडम, तसलं काय बी नाही होणार. तुम्ही बघा, साहेबांच्या मनात तुमच्याविषयी जो राग आहे ना, तो एक दिवस दूर होईल. अहो, माझ्यावर विश्वास ठेवा. साहेब तुमचा मुलगी म्हणून स्वीकार करतात की नाही बघा. शुभू, तसं व्हावं ना म्हणून मी फक्त देवाकडे प्रार्थनाच करू शकते, दुसरं काही नाही. पण तुला माहितीये, बाबांनी माझ्यावर प्रेम करावं म्हणून मी काय वाटेल ते करायला तयार आहे. मॅडम, मला एक सांगा, जर तुम्हाला दोन गोष्टींमध्ये एक निवडायची झाली, मी आणून दिलेली मेहंदी आणि तुमचे बाबा, काय निवडाल? मला माझे बाबा हवे. देवाने काही नाही तर ही एक गोष्ट अगदी मनापासून ऐकली. मला शुभूही हवा होता आणि बाबाही हवे होते, पण शेवटी देवाच्या मनात जे आहे तेच होणार. आणि मी त्यातही खुश आहे. मॅडम, तुम्हाला खाली मेहंदी काढायला बोलवलंय. काकू, याने मास्क का लावलाय? अगं ते आजारी म्हणत होती ना, म्हणून लावलाय. छान काढा मेहंदी. तुम्हाला काही हवंय का? हा सरदारजी थोडा फनीच वाटतो नाही का? जरा एक काम आहे, जरा ये ना. बोला. त्याच केसबद्दल बोललो होतो मी. खूप इम्पॉर्टंट केस आहे ती, नीट तपास कर त्याचा आणि जे काही अपडेट्स असतील ते मला दे.
मॅडम मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे, खूप महत्वाचं आहे. बोल ना, काय? इथे नको, पण दुसरीकडे कुठेतरी बोलू शकतो का प्लीज? हिला एवढं महत्वाचं काय बोलायचंय? काय ग, मेहंदी काढायच्या का थांबलात? काकू अगं, माझ्या ड्रेसचा जरा प्रॉब्लेम झालाय, मी जरा रूममध्ये जाऊन नीट करून येते. तू येतेस का माझ्या बरोबर? हां येते ना. एक मिनिट हा. रुद्र सर, त्या मेहंदीवालीला कोणी बोलवलंय? म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे काय? ती इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीकडनं आली ना. पण काय झालं काय? मला काहीतरी गडबड वाटाले. म्हणजे ती मेहंदी काढणारी आणि श्रावणी दोघी काहीतरी बोलत होत्या, खानाखुना सुरू होत्या. काय? स्वीटी रुद्रला काय सांगा लागले? ही काय घोळ घालायच्या तर प्लॅन मध्ये नाही ना हो? होय, त्या दोघीकडे ह्या साईडला गेल्या. मी बघतोय काय जाऊन? हां बघतो. हा सुपरवायझर, बरं झालं तुम्ही भेटलात. एक काम होतं महत्वाचं. या. ओ हो अहो, तिकडे कुठे बघताय? या लवकर या, इकडे यायचं. या. ती क्रांती असेल तर नक्कीच ती इथे माझ्याबद्दल सांगायला आली असणार. तिने श्रावणीला काही सांगितलं तर गडबड होईल. हॅलो, मला वाचव ग, नाहीतर मला हा मारून टाकेल. मला त्याची खूप भीती वाटते. प्लीज प्लीज मला वाचव. पल्लवी अगं तो माणूस नाही, जनावर आहे ग तो माणूस. तू असं का केलंस? मी तुला किती वेळा सांगितलं होतं, तू काहीच ऐकलं नाही सगळं माझं. आता मी काय करू? मला माहिती नव्हतं ग हा असा वागेल. कोणाशी बोलतेस तू? कोणाशी बोलतेस? हॅलो हॅलो पल्लवी ऐकू येत आहे का तुला? हॅलो. अच्छा, तू या पल्लवीची बहीण बोलतेस का? हो. हे बघ रुद्र जर हात लावू नकोस तू. मी पोलिसात जाईल, मी वाट लावेल तुझी, मी सोडणार नाही तुला प्लीज. मी तिला अजिबात सोडणार नाही. गद्दारी केली आहे तिने माझ्या बरोबर. आता तर मीला सोडत नसतोच. हाच तिचा खेळ खलास आहे.